we are going to see in the biology the chapter number 2, that is systematics in living organism. In the last lecture I have given the chart of the 5 kingdom system. मी मागच्या लेक्चरला तुम्हाला 5 किंगडमचे चार्ट काढून दिला होता. त्याच्यात 10-12 कॅरेक्टर्स बघितले, त्याचे वर्गीकरण आपण बघितलं होतं. किंगडम मोनेरामध्ये किती ग्रुप्स आहेत, नंतर फंगायमध्ये किती आहेत, प्रोटिस्टमध्ये किती आहेत, प्लांटी आणि ॲनिमेलिया. आपण काय सांगितलं होतं की प्लांटी आणि ॲनिमेलिया ज्याला पुढं येईल त्याला आपण बघूया. आणि पुढच्या लेक्चरला आपण लायकेन्स आणि व्हायरस बघायचे. आज फक्त आपण लायकेन्स बघणार आहोत. त्या लायकेन्स इट इज कमिंग अंडर अ इम्परफेक्ट फंगस. आपण ह्याला काय म्हणतो, ह्या लायकेन्सला लायकेन्स मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं होतं इट इज अन इम्परफेक्ट. तर आपण म्हणणार आहोत इम्परफेक्ट फंजाई किंवा फंगस. बुरशी आहे, इम्परफेक्ट आहे. मागच्या वेळी मी तुम्हाला सांगितलं होतं, ह्याचा उपयोगही सांगितला होता. आता हा लायकेन्स हा शब्द हा पहिला कोणी उच्चारला आहे? द फर्स्ट द थिओस्पॅचर इन 300 BC, 3000 बिफोर द क्राइस्ट. थिओस्पॅचर हा सायंटिस्ट होता, वॉज फर्स्ट टू यूज द वर्ड. पहिला शब्द उच्चारलेला लायकेन्स हा कोण आहे? थिओस्पॅचर वॉज फर्स्ट टू यूज द वर्ड दॅट इज लायकेन्स. हा शोध किंवा उच्चारण ह्या लायकेन्सचं हे कुणी केलेले आहे? तर थिओस्पॅचर. आता दुसरा आपण भाग बघायचा आहे की ऑकरन्स. आपल्याला हे लायकेन्स कुठे सापडणार आहेत? वेअर वी आर गोइंग टू फाइंड दिस लायकेन्स, वेअर इट इज गोइंग टू ऑकर्स. दिस लायकेन्स इज ऑकरिंग फ्रॉम द bark of tree. झाडाची जी बार्क फांदी आहे, bark of the tree, स्नो बर्फ आहे त्या ठिकाणी सापडणार. फ्रॉम अंटार्क्टिका टू अंटार्क्टिका. अंटार्क्टिका टू अंटार्क्टिका ओशन्सच्या बाजूला जे काही बर्फाळी स्थळ आहे तिथेही आपल्याला हे सापडणार आहे. नंतर इट इज गोइंग टू फाउंड ऑन द रॉक्स. दगड आहे त्याच्यावर सुद्धा आपल्याला सापडणार आहे. सो इट इज मोस्टली ऑकर्स फ्रॉम वाईड रेंज. हे कुठे सापडणार? आपल्याला भरपूर ठिकाणी सापडणार आहे. बार्क ऑफ द ट्री सापडणार आहे. बर्फ आहे, कोल्ड रिजन असेल, जास्त करून जिथं जिथं कोल्ड आहे, एकदम तापमान खूप कमी आहे त्या ठिकाणी आपल्याला ते दिसणार आहे. परत दगड आहे, दगडांवर सुद्धा आपल्याला हे बुरशी आपल्याला दिसणार आहे. मग हे झालं तुमचं ऑकरन्स. आता ऑकरन्स झाल्यानंतर जर इट इज गोइंग टू स्ट्रक्चर काय आहे, ते ऑकरन्स झाल्यानंतर आपल्याला बुरशी दिसणार कशी आहे हे आपण बघायचं आहे. आता इट इज अ थॅलॉइड लाईक स्ट्रक्चर. पहिला कॅरेक्टर तो कसा आहे? थॅलॉइडल स्ट्रक्चर आहे. इट इज अ थॅलॉइडल स्ट्रक्चर. आता हा थॅलॉइडल स्ट्रक्चर इट कन्सिस्ट ऑफ बोथ द कॅरेक्टर ऑफ अल्गी अँड फंजाई. या थॅलसमध्ये सुद्धा हा थॅलस आहे. तर या थॅलसमध्ये आपल्याला हे दोन्ही कॅरेक्टर्स दिसणार आहेत, अल्गी आणि फंजाई. When it is an algae, ज्याला तो अल्गीचा कॅरेक्टर दाखवतो, इट इज कॉल्ड एज फायकोबायोम और फोटोबायोम. This algae component असेल, when it consists of an algal component, it is called as फायकोबायोम and or photobiont. तर हा ग्रीन कलर मध्ये आहे म्हणून तो फोटोबायोंट आहे. आणि फंगल असेल तर इट इज कॉल्ड एज मायकोबायोम. फंगल ग्रुप असेल त्याला आपण काय म्हणतो? फायकोबायोंट. आता इट इज लिव्हिंग टुगेदर. हा जो स्ट्रक्चर आहे हा थॅलस आहे. मग ह्याच्यात अल्गी सुद्धा आहे आणि फंजाई सुद्धा आहे.
दे आर गोइंग टू लिव्ह टुगेदर. असं नाही की एक वेगळं आपण असं करू शकत नाही लायकन्स मध्ये. सो इट इज अ गुड एक्झाम्पल. चौथा कॅरेक्टर, इट इज अ गुड एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. इट इज अ गुड एक्झाम्पल ऑफ सिम्बायोसिस. आता सिम्बायोसिस म्हणजे काय आहे की बोथ द पार्टनर्स, आता दोन पार्टनर आहेत, एक अलगी आहे आणि दुसरा फंगस आहे. आता हे दोन्ही काय होतात, इट इज लिव्हिंग म्युच्युअली टुगेदर. ह्या थॅलसमध्ये ते व्यवस्थित एकत्रित राहतात, त्यामुळे त्याला आपण म्हणतो सिम्बायोसिस. आता ह्याच्यात अलगी काय करतो, दे प्रिपेअर द फूड मटेरियल अँड इट गिव्स टू दॅट लायकन्स. लायकन्समध्ये प्रोटीन बॉडीला अलगी काय करतो, अन्न द्यायचं काम करतो आणि फंगस काय करतो, इट गिव्ह द प्रोटेक्शन. बघा अलगी काय करतात, इट गिव्ह फूड आणि फंगस काय करतं, इट गिव्ह प्रोटेक्शन. अलगी गिव्ह फूड and fungus give microbiome give protection to that algal part. These are the characters. अजून एक कॅरेक्टर आपण बघूया. इट इज ग्रोइंग इन द एक्स्ट्रीम कंडिशन. पण काय म्हटलेलं आहे, एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये उगवतात. इट इज ग्रोइंग इन द मोस्ट एक्स्ट्रीम कंडिशन अँड दॅट एक्स्ट्रीम कंडिशन इट इज गिविंग पोल्युशन फ्री. एक्स्ट्रीम कंडिशन असेल तर काय म्हणतात, इट इज फ्री फ्रॉम पोल्युशन. ज्या वेळेला हे तुम्हाला लायकन्स दिसतात तर इट इज फ्री फ्रॉम दॅट पोल्युशन. हे सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे या लायकन्समध्ये. आता मी तुम्हाला काही लायकन्स दाखवते, बघा तुम्हाला कितपत ए आहे. लायकन्स आहे, फ्रुटिकोज लायकन्स आहे, मग दिसतंय का बघा. परत तुम्ही प्रॅक्टिकल याल तर हा लायकन्स तुम्ही खूप जवळून बघणारा हा लायकन्स आहे फ्रुटिकोज लायकन्स, ग्रोइंग ऑन द बार्क ऑफ द ट्री. इथं लिहितो बार्क ऑफ द ट्री मध्ये हा लायकन्स उगवतो. दुसरा आहे फॉसल लायकन्स. हा फॉसल आहे. दिस फॉसल लायकन्स आर ऑल्सो ग्रोइंग ऑन द बार्क, स्टोन रॉक्स वर येतो. हा ही फॉसल आहे. हा बघा कशा येतोय, बार्क ऑफ द ट्री. फांदी आहे पाठीमागं, त्या फांदीवर हा लायकन्स येत आहे. तर बार्क ऑफ द ट्री. आता बर्फाच्या ठिकाणी आपण जाऊ शकत नाही, तिथले आपल्याकडे आता सध्या 3 लायकन्स अवेलेबल नाहीये. पण बार्क ऑफ द ट्री मध्ये 2 तुम्हाला लायकन्स दाखवलेले आहेत. एक आहे फ्रुटिकोज, एक फ्रुटिकोज आहे आणि दुसरा आहे फ्रुक्टोज लायकन्स. फ्रुटिकोज आणि फ्रुक्टोज हे आपल्याला महाबळेश्वरच्या थंड ठिकाणी आपण गेलो, कारण हे थंड ठिकाणीच येतं, दुसरीकडे येत नाहीत हे लायकन्स. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की इट इज ग्रोइंग इन द एक्स्ट्रीम कंडिशन. जिथं खूप थंड जागा आहे तिथंच हे लायकन्स येतात. म्हणून ज्यावेळेला हे उगवून येतात ज्या फांदीवर किंवा दगडांवर, तर आपण सांगू शकतो तो एरिया किंवा ती जागा ही प्रदूषणापासून मुक्त आहे. इट इज फ्री फ्रॉम पोल्युशन. म्हणून मी तुम्हाला एक महत्वाचा कंडिशन दिलेला आहे, इट इज फ्री फ्रॉम द पोल्युशन. आता तिसरा दाखवला होता हा फॉसल लायकन्स दाखवलेला आहे. ह्या दगडांवर किंवा मातीवर येतो. जे माती खूप ओलसर आहे त्या ठिकाणी ही लायकन्स येतात. सॉइल लायकन्स आपण ह्याला म्हणतो. दॅट इज, आता तुम्हाला एक काचेच्या आत आहे त्यामुळे इतकं क्लिअर दिसणार नाही. ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिकल कराल त्याला हे तिन्ही लायकन्स तुम्हाला प्रॅक्टिकलच्या लॅबमध्ये आल्यानंतर हे बघायला मिळणार आहे. हे झाले तुमच्या लायकन्सचे 4 प्रकार आहेत. आता तुमचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. आता आपण काय बघणार आहोत, इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. ह्या लायकन्सचे काय इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स आहे, तर पहिला इकॉनॉमिक इम्पॉर्टंट, इट इज यूज्ड ॲज अ फूड. हा लायकन्स आपण फूड म्हणून वापरू शकतो. फॉर एक्झाम्पल पॅरामल, हा एक बुरशी आहे. दिस पॅरामल विच इज यूज्ड ॲज अ फूड, त्याला आपण म्हणतो दगडफूल. दगडफूल आपण मसाल्यात वापरतो, त्याला मराठीत आपण म्हणतो दगडफूल.
हा दगडफूल आपण मसाल्यात वापरतो, परत चॉकलेट करण्यासाठी पण काही वेळेला वापरलं जातं. ह्याच्यातलं दुसरी व्हरायटी आहे कॅरमलची, ती चॉकलेट पेस्ट्रीज ह्याच्यासाठी वापरली जाते. म्हणून पहिला त्याचा इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स, इट इज यूज्ड ॲज अ फूड. सेकंड, इट इज यूज्ड ॲज अ फॉडर. फॉडर म्हणजे आपण इथं राहतो तर आपण वैरण देतो, तर काय वैरण देतो गाईला, यांना तर गवत देतो. पण थंड ठिकाणी असेल तर थंड ठिकाणी वैरण शक्यतो खूप कमी असते. मग तिथं जे प्राणी आहेत, रेंडियर आहेत, स्नो रेंडियर्स आहेत, इन दॅट इट इज यूज्ड ॲज अ फॉडर. तिसरा उपयोग, इट इज यूज्ड इन मेडिसिन. औषधं बनवण्यासाठी सुद्धा ह्याचा उपयोग केला जातो. इट इज यूज्ड इन द मेडिसिन फॉर द अँटीबायोटिक्स फॉर द प्रिपरेशन ऑफ उसनिनिक ऍसिड. उसनिया म्हणून एक फंगस आहे, त्याच्यापासून उसनिक ऍसिड तयार होतं आणि तो औषधासाठी उपयोग केला जातो. इट इज यूज्ड इन इंडस्ट्री. इंडस्ट्रीमध्ये सुद्धा वापर केला जातो फॉर द प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अल्कोहोल तयार करायचं असेल तर इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्याचा उपयोग केला जातो. पाचवा, इट इज यूज्ड फॉर द पोल्युशन इंडिकेटर. इट इज यूज्ड ॲज अ पोल्युशन इंडिकेटर. आता पोल्युशन इंडिकेटर का म्हटलेलं आहे की इट इज ग्रोइंग इन द एक्स्ट्रीम एरियाज. जिथं थंड ठिकाण आहे तिथंच हे लायकेन्स उगून येतात, म्हणून त्याला आपण काय म्हणतो, इट इज पोल्युशन फ्री. तो एरिया कसा आहे, प्रदूषणापासून मुक्त आहे, म्हणून आपण म्हणू शकतो की इट इज अ इंडिकेटर ऑफ द पोल्युशन. आणि सहावा आहे सॉइल वेदरिंग. सॉइल वेदरिंग साठी सुद्धा त्याचा उपयोग होतो. दिस लायकेन्स आर यूज्ड इन द सॉइल weathering. These are some economic importance of the lichens. Thank you. Next lecture we are going to see the virus or a cellular structure which is not given by the Whittier.